नमस्कार, मी प्रकाश कदम, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास अर्थात नेपणो याचा मी उपाध्यक्ष आहे। आणि जसं आपल्याला माहितच आहे की आपला सध्या भारतामध्ये वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो, तसा तो महाराष्ट्रातही केला जातो। 2 ऑक्टोबर पासून 7 ऑक्टोबर हे आपला वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो। आणि याची सुरुवात जी आहे ते 1952 पासून ह्या वन्यजीव सप्ताहाला सुरुवात झालेली आहे। आणि ह्या वन्यजीवाचा सप्ताह सुरू करण्यामागचा मुख्य जो उद्देश आहे तो आपले जे वन्यजीव आहेत त्या वन्यजीवाचं संवर्धन आणि संरक्षण, त्यांची सुरक्षा करणं हे महत्त्वाचं आहे सर्वांसाठी। कारण आपले आणि पृथ्वीचे भवितव्य हे आपल्या वन्यजीवावर अवलंबून आहे। आणि हे भवितव्य वन्यजीवावर अवलंबून असल्यामुळे या वन्यजीवाचे सतत सुरक्षा करणं, त्यांना सुरक्षा देणं, संरक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि हे सगळ्यांना त्याची जागृती निर्माण व्हावी म्हणून ह्या ऑक्टोबर मध्ये पहिल्या 2 तारीखपासून ते 7 तारीखपर्यंत हा वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो। आणि आज 7 तारीख आहे, म्हणजे हा सप्ताहाचा हा शेवटचा दिवस आहे। आणि आपला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास यांनी हा शेवटचा दिवस या कार्यक्रमाचं त्या वन्यजीवावरती आपली काहीतरी भूमिका आहे म्हणून हे आयोजन मुंबई जिल्हा कोकण विभागातर्फे करण्यात आलेलं आहे। आणि मी प्रकाश कदम आमच्या या नेपळोच्या वतीने आपणास काही मार्गदर्शन किंवा ह्या वन्यजीवाबद्दल जे काही माहिती आहे थोडंफार त्याचं मी आपणास शेअर करतो किंवा आपल्याला त्याची माहिती देत आहे। निसर्गात पर्यावरणात वन्यजीवाला अत्याधिक महत्व आहे हे सर्वांना आपल्याला माहितच आहे। वन्यजीवामुळे काय होतं, जैवविविधता टिकून राहते। संपूर्ण आपल्या जंगलामध्ये, आपल्या पर्यावरणामध्ये ही जैवविविधता अनुकूल असली पाहिजे। जैवविविधता जर समृद्ध असेल तर आपल्या आजूबाजूचं वातावरण हे काय होतं, समृद्ध राहू शकतं, पर्यावरणामध्ये संतुलन राहू शकतं। त्यामुळे या वन्यजीवामुळे जैवविविधता टिकून राहण्यासाठी आपल्याला हे वन्यजीव यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे। जैवविविधतेमुळे निसर्गाचे पर्यावरण आणि संतुलन राहते। निसर्गाच्या पर्यावरणाचे संतुलन असेल तरच या पृथ्वीवर टकटक राहू शकतो किंवा मानवाचं जीवन अव्ययपणे चालू राहण्यासाठी या पर्यावरणाचे संतुलन असणं आवश्यक आहे। वन्यजीवाचे संवर्धन आणि सुरक्षा ही आपल्या सर्वांसाठी, केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जगातील मानवासाठी गरजेची आहे। वन्यजीव त्याचे निवास क्षेत्र अबाधित ठेवणे ही आपली सर्वांची, सरकारची, आपली सामाजिक संस्थांची अत्यंत गरज आहे। फक्त इतर जलचर, सूक्ष्मजीव, पशु, पक्षी, प्राणी यांचं ह्याच्यामध्ये वन्यजीवामध्ये किंवा ह्या आपल्या संपूर्ण पर्यावरणामध्ये याचा समावेश होतो। जगातील पशु, पक्षी, प्राणी एकूण प्रजातीपैकी 7% प्रजाती हे आपल्या भारतात आहेत। म्हणजे हॉटस्पॉट मध्ये जर म्हटलं तर भारतासाठी हा हॉटस्पॉट अतिशय, म्हणजे भारतात जैवविविधतेतील हॉटस्पॉट सध्या भारतात उपलब्ध आहे। नामशेष होत चाललेल्या पशु, पक्षी, प्राणी यांच्यामध्ये लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि सर्वांमध्ये जागृती करणं हे आपलं काम आहे। आणि ह्या जागृतीसाठी लक्ष दिला जातो आपण भारत सरकारकडून इंडियन बोर्ड ऑफ द वाईल्ड लाईफ याची स्थापना केलेली आहे। आणि ह्या वन्यजीवावरती याचं सतत नियंत्रण असतं। आणि ह्या इंडियन बोर्ड ऑफ द वाईल्ड लाईफ याच्याकडून हे संपूर्ण नियंत्रण केलं जातं किंवा हे संचालन करणं जातं। आणि ह्या भारत सरकारच्या या इंडियन बोर्ड ऑफ द वाईल्ड लाईफ कडून वेगवेगळ्या योजना वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी राबवल्या जातात। भारतात 120 राष्ट्रीय उद्याने आहेत, 18 जैव राखीव आहेत, 500हून अधिक अभयारण्य आहेत। भारतात 36 जैवविविधतेचे हॉटस्पॉट आहेत। म्हणजे जैविकता, बायोडायव्हर्सिटीसाठी आपला भारत खूप अग्रेसर आहे। जे जगामध्ये 16 मेगा डायव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये भारत हा त्याचा समावेश होतो। जैविकतेमधील 60 ते 70% ही जैविकता आपल्या भारतात आढळते। इकोसिस्टीम किंवा ज्याला परिसंस्था म्हणतो, अन्न साखळीमधील सजीवाचे आपसातील संबंध म्हणजे इकोसिस्टम किंवा त्याला आपण परिसंस्था म्हणतो। म्हणजे आपण जिथे राहतो किंवा आपल्या बाजूला असलेला परिसंस्था म्हणजे जिथे आपलं पर्यावरण आहे,
जंगल आहे, त्याच्यामध्ये जीव जंतू पक्षी आहेत आणि जी परिसंस्था आहे, हे सगळे त्या जंगलामध्ये राहणारे जे जीव आहेत एकमेकाशी संबंधित असतात. त्यांची अन्न साखळी असते. प्रत्येक जीव म्हणजे तो मुंगीपासून ते महाका हत्तीपर्यंत हे एकमेकावर अवलंबून असतात. ह्यांचं अन्न, ह्यांचं राहणीमान, ह्यांचे प्रजाती ह्या काय असतात, एकमेकाला सपोर्ट करत असतात. एकमेकापासून ह्यांना अन्न वस्त्र निवारा हे मिळत असतो. पण ह्याच्यामध्ये एखादा जीव, मग तो का सूक्ष्मजीव असे ना का, एखादी मुंगी नामशेष झाली किंवा एखादा उंदीर हा नामशेष झाला किंवा एखादी पाल नामशेष झाली तर संपूर्ण जैवविविधतेवर त्याचा परिणाम होतो आणि जैवविविधतेची साखळी काढली तोडली जाते. म्हणून प्रत्येक मुंगीपासून ते महाकाय हत्तीपर्यंत प्रत्येक प्राण्याची जैवविविधतेमध्ये स्थान हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यातील एक जरी कडी तुटून पडली तरी आपली जैविकता टिकून शकणार. आणि ही जर जैविकता तुटली, ही जर त्यांच्यातली जैविकतेमध्ये साखळी तुटली तर संपूर्ण जगाला किंवा मानव जातीला त्याचा मोठा धोका आहे. म्हणून जैविकता टिकली पाहिजे आणि जैविकता टिकण्यासाठी आपल्याला हे संपूर्ण जे पशु पक्षी प्राणी हे आहेत यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे, वन्यजीवांचं संरक्षण केलं पाहिजे. आपला हा वन्यजीव संरक्षण कायदा आहे हा 1972 मध्ये भारतात चालू झालेला आहे आणि भारतामध्ये राष्ट्रीय वन्य मंडळ म्हणून एक राष्ट्रीय संस्था आहे. त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात, आपले भारताचे पंतप्रधान असतात आणि हे त्यातून हे राष्ट्रीय वन्य मंडळाचं काम भारताच्या राजधानीतून चालत असतं. हे संपूर्ण भारतासाठी त्याचे नियम सुरक्षा संवर्धन निमित्त बनवले जातात. त्याच्यानंतर वन्यजीव अधिकारी जे प्रत्येक राज्यामध्ये असतात आणि मुख्य वन्य अधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातील राज्ये आणि त्याच्यामध्ये असणारे जिल्हे यांच्यावरती संचालित करत असतात. तर राज्य वन्यजीव मंडळ याचे अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राचे किंवा त्या राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि हे मुख्यमंत्री त्या राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या ज्या वन्य जीव आहेत त्यांच्या मंडळासाठी हे काय करतात, अध्यक्ष वेगवेगळे निर्णय जाहीर करतात, त्यांच्या संवर्धनासाठी निवडणुळ्या बाबी घेऊन येतात. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 हा वन्यजीवांचे अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी मुख्यतः तयार करण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहितच आहे की वन्यजीव आहेत हे मोठ्या जास्त म्हणजे शिकारीला बळी पडतात, शिकारी त्यांची शिकार करतात. हे शिकार वेगळ्या कारणासाठी असते. शिकार हे त्यांचे जे प्राण्यांचे आहेत, पशु पक्षी आहेत किंवा प्राणी आहेत, त्यांचे वेगळे जे अवयव आहेत, त्यांची हाडं आहेत, त्यांची चरबी आहे किंवा त्यांच्या आतली आहे, त्या वेगवेगळ्या मेडिकेटेड म्हणजे वेगवेगळ्या जी साधनं आहेत त्याच्यासाठी बनवण्यासाठी गोळ्या आहेत, औषध आहेत किंवा ड्रग्स अन्य कारणासाठी याची मोठी मागणी असते. आणि शिकारी लोक फक्त मांसासाठी नाही, उपजीविकेसाठी नाही तर अन्य तस्करीसाठी किंवा त्याच्या कारणासाठी तस्करी करतात. वन्यजीवाची हत्या केली जाते, त्यांची हाड शिंग तस्करी करून आम्हाला पैसा मिळवला जातो. पण त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे हा शिकार करण्यामुळे आपली जैविकता नष्ट होते किंवा वन्यजीव कमी होतात. आणि आपल्याला माहितच असते शक्यतो आपले जर जंगलामध्ये गेलं तर ज्याच्यामध्ये जंगल भागात राहणार आहे, तुम्हाला माहित हरण असतात किंवा शिंगाडा आहे, तुम्हाला माहित आहे तिथे असणारे डुक्कर याची आणि सर्वतो जंगली डुक्कर याची शिकार होते. पण हरण असतात याची शिंग असतात, तुम्हाला माहित आहे त्यांची शिंग असतात. किंवा जर आपण समुद्राचा जलचरचा विचार केला तर व्हेल मासा असतो, त्याची चरबी किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेडिसिन्स बनतात, त्याच्यासाठी शिकार केली जाते. पण हे अवैध शिकार रोखणं किंवा त्यावर बंदी करणं किंवा शिकारीपासून त्यांना संरक्षण देणं ही जे आपले वेगवेगळे जे वन्य मंडळ आहेत, मग ते राष्ट्रीय वन्य मंडळ असू द्या, मुख्य वन्यजीव अधिकारी कार्यालय असू द्या, मग राष्ट्रीय वन्यजीव मंडळ हे काय करत असतं, थांबवत असतं किंवा कायदे करत असतं. पण ह्याबरोबर आपण सर्वसामान्य म्हणून आपली जबाबदारी आहे की हे फक्त आपण सुरक्षा सरकारी कायदे याच्यावर अवलंबून नसता आपल्या ज्या काही नेपडो सारख्या किंवा आपण नैसर्गिक संवर्धन सारख्या ज्या संस्था आहेत यांनी सुद्धा पुढाकार घेऊन आपण सामाजिक आपली भावनिक म्हणून सुद्धा आपण राष्ट्रीय सुरक्षेला पक्षी संवर्धन किंवा राज्य संवर्धन किंवा जिल्हा संवर्धन मंडळाला किंवा त्या समितींना आपण आपला जेवढा हातभार लावता येईल ते सुद्धा करणं गरजेचं आहे. आपण बघतो एखादा पक्षी आपण जेव्हा शाळेत जात असतो, काहीतरी फिरायला जात असतो, जंगलात आपण वाटेत जात असतो, तेव्हा एखादा आडवा आपल्याला साप भेटतो किंवा इथे सरपणारी जनावरं भेटतात. तर त्यावेळी घाबरून न जाता आपण काय केलं पाहिजे, आपल्या बरोबर असणाऱ्या मोठी माणसं आहेत, जाणकार मंडळी आहेत, त्यांना आपण सांगितलं पाहिजे
मग त्यावेळी जे प्राणीमित्र असतील, सर्पमित्र असतील, अशा मंडळींना जर आपल्या घरी साप आला असेल किंवा कुठल्या तरी इमारतीत शिरला असेल, झोपडीत शिरला असेल, तर त्यावेळी कुठल्याही जीवाला अपाय करू नये, त्यांना मारू नये. मारून काय होईल, त्यांना अपाय होईल किंवा त्यांच्या पुढे जर आपण असं मात्र राहिलो तर त्यांच्या ज्या जात नामशेष होतील, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा असा कुठलं जनावर आपल्या घरात येत असेल तर आपण घाबरून न जाता आपण विद्यार्थी किंवा आपल्याला वन्य प्राणी वाचवायचे आहेत, वन्यजीव वाचवायचे आहेत, हा विचार करून आपण त्यांना जीवदान दिलं पाहिजे. सर्व मित्रांना, वडीलधाऱ्या माणसांना सांगून आपल्या घरात जर असेल तर घाबरून न जाता त्या प्राण्याला पकडून त्यांच्या मुक्त अधिवासात त्यांना सोडलं पाहिजे, त्यांना जीवदान दिलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही वन्यजीवासाठी मोठं काम करू शकता. फक्त आपण मोठ्या समितीमध्ये असायलाच पाहिजे किंवा मोठ्या सरकारी याच्यामध्ये असायला तरच आपण काम करू असं नाही आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही काय करू शकता, वन्यजीव वाचवू शकता. म्हणजे तुम्ही छोटे तुम्ही जात असाल, एखादा प्राणी फसला असेल, एखाद्या गटारामध्ये पडला असेल, एखाद्या धाग्यात अडकला असेल, एखाद्या दोरीमध्ये अडकला असेल, तर आपण आपल्या वरिष्ठांना, आपल्या शाळेतल्या सरांना किंवा आपली मोठी माणसं घरात असतील त्यांनी तो अडकलेल्या प्राण्याला किंवा एखाद्या मांज्यामध्ये पक्षी अडकला असेल तर आपल्या घरात माहिती द्यावी, फायर ब्रिगेडला बोलवा, पोलिसांना माहिती द्यावी. मग कुठलाही प्राणी असो, पक्षी असो, तो जर संकटात असेल तर त्यावेळी तात्पुरती लगेच त्याला मदत केली पाहिजे. एखादा प्राणी जर जखमी अवस्थेत असेल तर त्यावेळी अँब्युलन्स किंवा जर वाचवणाऱ्या काही अँब्युलन्स असतात, काही खाजगी संस्था असतात, ते ह्या मुक्या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यावेळी तो नंबर आपल्याकडे ठेवला पाहिजे, त्यांना आपण वाचवलं पाहिजे. हे सुद्धा आपलं एक मोठं राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य असताना आपण जागतिक संपूर्ण जग सुद्धा तुम्ही फक्त राष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी तुमचा कुठेतरी हातभार लावला, ही सुद्धा फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. तर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 हा वन्यजीवाची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी केलेला असेल तरी आपली भूमिका निभावली पाहिजे. त्याच्यात काही जे आता आपल्या भारत सरकारमुळे किंवा राज्य सरकार काही जे नामशेष होण्याचे प्राणी आहेत, जे कमी होत आहेत, जे मोठमोठे प्राणी आहेत, ते उद्या पुढे जाऊन आपल्याला फक्त झूमध्ये दिसतील, प्राणी सगळ्यात दिसतील, मग हे नष्ट होतात. त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना अभय देण्यासाठी, त्यांची प्रजाती वाढवण्यासाठी सरकारने अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये टायगर प्रोजेक्ट म्हणजे वाघ वाचवण्यासाठी तुम्ही जर मेळघाटमध्ये गेला तर तिथे टायगर प्रोजेक्ट चाललेला असतो. एलिफंट प्रोजेक्ट सध्या म्हणजे हत्ती वाचवा मोहीम चाललेली आहे. मगर, तुम्हाला माहित आहे, मगर तुम्ही सहसा बघितली नसेल, पिक्चर मध्ये बघितले असेल किंवा वाईल्ड लाईफ मधच्या चॅनलवर बघितले असेल, तर ते मगर संरक्षण योजना ही आपल्या सरकारने केलेली आहे, त्याला आपण संरक्षण दिलं पाहिजे. सागरी कासव तुम्ही बघितले असेल, तुम्ही गोड्या पाण्यातलं सागर किंवा विहिरीमध्ये असं खूप मोठे प्रजाती हे सागरमध्ये असतात आणि त्या वाळूमध्ये येऊन ते काय करतात, अंडी देतात आणि मोठे प्रजाती. पण हे सुद्धा कासव सुद्धा काही तुम्ही जर कोकणातले असाल तर कोकणातल्या सिंधुदुर्ग समुद्रामध्ये ह्या कासव समुद्र किनारी येऊन वाळूमध्ये काय करतात, अंडी टाकतात आणि त्याच्यापासून नवीन कासव निर्माण होतात. आणि ह्यांना सुद्धा काय करणार, त्यांचा गेलं पाहिजे. वेटलँड संरक्षण प्रबंधन म्हणजे जे दलदल, खाजण किंवा ज्याला पाणथळ म्हणतात, अशा ठिकाणी बाहेरचे पक्षी येतात किंवा आपले स्थानिक पक्षी असतात, ते आपण त्यांना वाचवलं पाहिजे. पाणथळ, खाजण किंवा जे मॅग्रोवचे जंगल आहेत, ज्याला आपण तिवरांची जंगल म्हणतो, ही सुद्धा आपण वाचवणं गरज आहे. कारण आता तुम्हाला माहित आहे, मोठमोठ्या बिल्डिंगी, वसाहती, फॅक्टरी बनवण्यासाठी समुद्राच्या ठिकाणी भर टाकली जाते आणि त्या भरीमध्ये काय केलं, हे मॅग्रोव किंवा तिवराची झाडं गाडली जातात. पण ही जर मॅग्रोव किंवा तिवराची झाडं जर गाडली गेली तर ते सागरी जलविविधतेसाठी मोठा धोका आहे. तर त्यासाठी बिल्डिंगी किंवा ह्या ज्या झोपडपट्ट्या त्या सागर पाण्यामध्ये तिथे भर घालून केल्या, त्या इमारती बनल्या जातात किंवा इथं प्रोजेक्ट केले जातात किंवा तिथे कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. हे साठी हा जे पाणथळ आहे, दलदल आहे किंवा हे खाजण आहे, ते मिटवता कामा नये. आणि आपण हे सगळ्या फक्त आपले जे जंगलातले पशु पक्षी प्राणी नाही तर सागरी पशु पक्षी प्राणी आहेत, या सगळ्यांना आपण अभय दिलं पाहिजे, त्यांची जास्तीत जास्त निगा केली पाहिजे. हे फक्त सरकारचं काम नाही तर आपण सामाजिक संस्थांनी सुद्धा याच्यामध्ये भागीदारी घेतली पाहिजे आणि आपण जास्तीत जास्त
हे जे सजीव आहेत वन्यजीवांचा आपण शपथ घेऊन हे आपण वन्यजीव संरक्षण त्यासाठी संवर्धनासाठी आणि संरक्षण शिवाय आपण जर त्या प्रत्येक जीवाची जर काळजी घेतली तर आपण हा जो वन्यजीव सप्ताह खऱ्या अर्थानं साजरा केला असा होईल. नमस्कार. भारतात 1952 पासून वन्यजीव सप्ताह 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशु, पक्षी, प्राणी, जलचर, सरपणारे आणि सूक्ष्म जीवाबाबत सर्वांमध्ये जागृती करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे. सजीव राहत असलेल्या पृथ्वी ग्रहावर प्रचंड जैवविविधता आहे, परंतु विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर औद्योगिकरण वाढत आहे. त्यामुळे जंगलतोड, शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासावर मानवी आक्रमण यासारख्या बाबींमुळे माणसाचा सतत जंगली प्राण्यांशी संबंध येतो. हा संबंध मनुष्य आणि प्राण्यासाठी हितकारक नसतो आणि हीच परिस्थिती बदलण्यासाठी या वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जाते. तसे पाहिले तर कोणताही वन्यजीव स्वतःहून मनुष्यावर हल्ला करत नाही. त्याच्या अधिवासावर आक्रमण झाले किंवा तिथून निसटण्यास वाट नसेल अशा प्रसंगी स्वतःच्या बचावासाठी प्रसंगी हल्ला करतात. मोठ्या जंगलात जखमी किंवा आजार स्थितीत अन्न न मिळाल्यामुळे मानसिक स्थिती ढासळलेली असेल तर अशा प्रसंगी हिंस्र प्राण्यांकडून हल्ला होऊ शकतो. वाढती लोकसंख्या, त्यानुसार वाढत्या गरजा, त्याकरिता नवीन औद्योगिकरण, जादा निवासी क्षेत्र, वाहतुकीसाठी महामार्ग, रेल्वे, मेट्रो, विमानतळ, खनिजासाठी नवीन खाणी, मोठी धरणे यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलावर कुऱ्हाड चालवली जाते. हजारो हेक्टर जंगल नाश करून मनुष्य सुविधा उभारल्या जातात. त्यावेळी वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धन आणि सुरक्षा याचा विसर पडलेला असतो. वन्यजीवाच्या हद्दीत गाई गुरांचे गोठे, पाळीव प्राण्याच्या हद्दीचे उल्लंघन यामुळे वन्य प्राण्यांकडून शिकार केली जाते. मनुष्य ही जंगले कमी करत दगड डोंगरावर झोपड्या उभारू लागला आहे. तिथेही या प्राण्यांना मनसोक्त संचार करता येत नाही. अर्थात सगळ्याच बाजूनी आपण वन्यजीवांना धोका पोचवत आहोत हे आपल्या ध्यानी येत नाही. वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीवाच्या संवर्धन व सुरक्षेसाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे हे सरकारी स्तर आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला पाहिजे. तरी सरकारी योजनातून मोठ्या प्रमाणात निबंध, चित्रकला स्पर्धा, पक्षीमित्र यांची व्याख्याने, वन्यजीव तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वन्यजीवाविषयी माहिती, चित्रप्रदर्शन, पक्षी निरीक्षण, वन्यजीवांचे स्लाईड शो दाखविणे, गावात शहरात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी जनजागृती करणे हे अपेक्षित आहे. पण हे होत नाही. वन्य विभागाकडून चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. त्याचा विस्तार होणे गरजेचं आहे. पृथ्वीवर केवळ माणसाने आपला हक्क स्वार्थापोटी गाजवणे हे सर्वस्वी चुकीचे असून पृथ्वी ही सर्वात निसर्ग जैवविविधतेची, पशु, पक्षी, प्राणी, सूक्ष्मजीव याची आहे. म्हणून आपण जीवसृष्टीचाही विचार करायला हवा. वन्यजीव टिकेल तर जैविकता टिकेल, पृथ्वी वाचेल. वादळे, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, दुष्काळ, कोरोनासारखे आजार हे निसर्गातील आपल्या हस्तक्षेपाची कारणे आहेत हेच वेळून आपण जाणले पाहिजे आणि त्या दृष्टीने पर्यावरण वाचवण्यासाठी, वन्यजीव वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. नमस्कार.